दंडवत हो। संकल्प आध्यात्मिक परिवार ब्रह्मविद्या निरूपणाच्या आजच्या या डोमेग्रामीच्या सत्राच्या 41व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत उत्तरार्ध 135 क्रमांकाची लीळा, प्रवृत्ताचा तथा निवृत्ताचा आचार कथन। पिंडापासी भेटी या ठिकाणी प्रवृत्ताचा आचार आणि निवृत्ताचा आचार। प्रवृत्त म्हणजे जो वासनिक दशेतला आहे, जो उपदेशी आहे, ज्याने गृहस्थ आहे तो आणि ज्याने धर्म प्रवेश केलेला आहे परंतु गृहस्थच आहे असा व्यक्ती। आणि निवृत्त म्हणजे ज्याने ती वासनिक दशा सुद्धा ओलांडलेली आहे आणि वासनिक दशेमध्ये असताना अनुसरणाचा एक ओढा आहे आणि आता वासनिक दशेतनं अनुसरण या टप्प्यामध्ये ती व्यक्ती गेलेली आहे, हे आहे निवृत्ती। प्रवृत्त म्हणजे धर्माला प्रवृत्त झालेले आणि निवृत्त म्हणजे गृहस्थाश्रमातनं निवृत्त झालेले। आणि वासनिक हा ज्याला काय म्हटलं जातं, सर्वसाधारण नाम ज्यांनी घेतलेलं आहे, ज्यांना नामधारक असं म्हटलं जातं, जे थोडंफार नाम उच्चारण वगैरे करतात, काहीतरी देवधर्म करतात, त्यांना उपदेशी असं म्हटलं जाईल, परंतु वासनिक म्हटलं जात नाही। वासनिक हा प्रकार वेगळा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आपल्याला असं वाटतं की आम्ही वासनिक आहोत, आपण कधी कधी स्वतःला भक्तही म्हणून घेतो की आम्ही चक्रधर स्वामींचे भक्त आहोत। हे सर्वसामान्य म्हणण्यासाठी ठीक गोष्ट आहे, परंतु लक्षात घेता भक्ताची जर का लक्षणं आपण वाचलीत, कशामध्ये दिलेली आहे ती भक्ताची लक्षणं, उद्धरण या प्रकरणामध्ये आलेलं आहे, भक्त वियोगी नरे भक्तांत्य संबंधू। तर ती जी काही लक्षणं जर का वाचली तर त्या भक्ताची लक्षणं आपल्यात कुठेतरी आहेत का हे आपण थोडं तपासून घेतलं पाहिजे। आणि तपासल्यानंतर म्हणजे आपण प्रामाणिक असू तर लगेच लक्षात येईल तुमच्या की आपल्याकडे ही लक्षणं नाहीत, कारण की आपण भक्त या पदातच येत नाही। आता आपण ज्ञानी आहोत का, तर ज्ञानी या पदामध्ये पण येणं हे दुरापास्त आहे। तुम्हाला 4 शब्द माहिती आहेत, काहीतरी तुमचे वचन पाठांतर आहेत, लीळा पाठांतर आहेत, प्रत्येक प्रश्नांची तुम्हाला उत्तर येतात। थोडक्यात म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे आणि तो पाठ सुद्धा आहे, याला अभ्यास झाला असं म्हणता येत नाही। आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ब्रह्मविद्येमध्ये की ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता। जाणता कुणाला म्हणावं? आम्हाला खूप लोक म्हणतात की आमच्या वडिलांचा भरपूर अभ्यास झालेला आहे, आमच्या भाऊंचा भरपूर अभ्यास झालेला आहे, हे असं म्हटलं जातं। हे का वाटतं माहितीये का तुम्हाला? कारण की तुमचा अभ्यास झालेला नसल्यामुळे तुम्हाला इतरांचा अभ्यास जास्त वाटतो। तर तसं नाहीये। अभ्यास होणं कशाला म्हणतात की त्या गोष्टी त्या आचरणामध्ये सुद्धा दिसल्या पाहिजेत। फोडणी कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? एकदा ते तेलामध्ये त्या गोष्टी टाकल्या की त्याचा याचा घमघमाट सगळ्या त्या रूम मध्ये येतो, ठसकाही लागतो, त्याला म्हणतात फोडणी। नाही तर फोडणी टाकलेली आहे, ते काही तेल गरम नाही, काही नाहीये, फक्त तुम्ही टाकलं राई जिरं, ते काही तडतडणार आहे का? ते तडतडलं पाहिजे, उतरलं पाहिजे आपल्यामध्ये, त्याला म्हणतात अभ्यास। याच्यानंतर स्वतःच्या बाबतीमध्ये तर कधीच म्हणू नका की माझा अभ्यास झालेला आहे। म्हणजे आता सर्वांच्या दृष्टीने समजा मी काहीतरी सांगतोय, तुम्हाला समजतं आहे, खूप लोक मला प्रतिक्रिया देतात की तुमचा खूप अभ्यास आहे वगैरे वगैरे, अशा प्रतिक्रिया लोक देतात, ठीक गोष्ट आहे, ऐकून घ्या। परंतु मी स्वतः माझ्या मनाला त्या गोष्टी सांगतो किंवा मी माझ्या मनाला त्या गोष्टी कुठेतरी हे होतात की लोक जरी म्हणत असतील माझा अभ्यास झाला तरी पण माझा अभ्यास झालेला नाही। ब्रह्मविद्या एवढी सखोल आहे, एवढी गहन आहे की जिथे भट्टोबासांसारख्या व्यक्तीला स्वामी म्हणतात की स्तुती तुम्ही तुमचीच करताय, म्हणजे आम्हाला ऐकवताय की तुमचं काहीतरी आहे अनुभवाचं। म्हणजे त्यांच्या जी काही परमेश्वराची स्तुती करत होते, कुठेतरी स्वामींनी त्यांच्या स्तुतीला थांबवलं। कुठेतरी न्यूनता आहे, जी न्यूनता निळभट्ट भांडारेकरांच्या स्तुतीमध्ये नाहीये। म्हणजे तिथे कुठेतरी स्वामींना ते हे वाटलं, थांबवावं वाटलं, हे लक्षात घ्या। भट्टोबासांसारख्या व्यक्तीसाठी स्वामी हे बोलतायत। आता
उंच मठामध्येच लीळा येतीलच त्यासमोर. स्वामी म्हणतात किंवा तुम्हाला समजलं का, ते म्हणतात हो समजलं. पण जेव्हा स्वामी म्हणतात म्हणून दाखवा, म्हणून दाखल्यानंतर स्वामी म्हणतात तुम्हाला समजलं नाही बरं का. हे सगळ्यांना त्यांचं पाठांतर आहे, जसंच्या तसं म्हणून दाखवलं त्यांनी. परंतु पाठांतर म्हणजे ज्ञान नाही, त्याचा अर्थ जाणणे हे सुद्धा ज्ञान नाहीये. ते वचन तुम्हाला उमटलं पाहिजे, तुमच्यात उतरलं पाहिजे, तुमच्या त्या आचरणात ते प्रगटलं पाहिजे, तेव्हा त्याला म्हणतात ज्ञान होणं. आणि यापासून आपण खूप लांब आहोत. आपल्याला खूप चांगल्या तयारीनिशी या प्रवृत्तामध्ये किंवा निवृत्तामध्ये अजून उतरायचं बाकी आहे. निवृत्त हा भाग तर खूप पुढचा झाला. आपल्याला अजून तर प्रवृत्तच होणं हा एक भाग आहे, तो सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण करायचा आहे. किंवा कमीत कमी मी असं म्हणेन पूर्ण करणं हा तर भाग पुढे पण आहे, तो आपल्याला सुरुवात करायचा आहे. आणि म्हणून आपल्याला या दृष्टिकोनातनं आपली वाटचाल सुरू करायची आहे. प्रवृत्त आणि निवृत्त याचे अर्थ आपण पाहिले. प्रवृत्त म्हणजे जो वासनिक दशेतला आहे तो, उपदेशी इथे नाही, नामधारक इथे घेतलेला नाही आपण. जो प्रवृत्त म्हणजे जो वासनिक आहे तो, आणि निवृत्त म्हणजे जो वासनिक दशेतनं जो निवर्तला. वासनिक दशा म्हणजे गृहस्थाश्रम आपण असं घेऊया. वासनिक म्हणजे निकी वासना असलेला किंवा अनुसरणाची वासना असलेला वासनिक असं म्हणतात. आणि निकी वासनेचा असं जर का आपण अर्थ केला तर ज्ञानिया भक्त अनुसरलेले सगळे वासनिकच आहेत, म्हणजे निकी वासना त्यांची आहे. परमेश्वर झाला पाहिजे ही अर्थता त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही मंडळी आहेत ती तिथे वासनिक दशेमध्ये येतात, अनुसरले या पदामध्ये येतात, भक्त या पदामध्ये येत असतात. तर पिंडापासी भेटी, स्वामींचं अवस्थान डोमेग्रामला आहे. डोमेग्रामची लीळा आपण घेतो आहोत. मागच्याच लीळेमध्ये 133 क्रमांकाच्या लीळेमध्ये माहीमभट्टांना बोध झालेला आहे. माहीमभट्टांची आणि आमच्या स्वामींची प्रथम भेट झालेली आहे. प्रथम भेटीत बोध, हस्तीचा दृष्टांत आणि विनम्रता त्यांच्यामध्ये आली. जीवेश्वर भाव उमटला. बोध म्हणजे जीवेश्वर भाव उमटणे. हे संपन्न झाल्यानंतर परत माहीमभट्ट स्वामींकडे येत गेले अनेक वेळा. विचारवंत माणूस जो आहे तो विचारापर्यंत पोहोचत असतो आणि त्यातनं तो आपली ज्ञान वृद्धी करत असतो. तर या ठिकाणी माहीमभट्ट पुन्हा एकदा स्वामींच्या भेटीसाठी आलेत. माहीमभट्ट विचारतात स्वामींना, जी गोसाव्यांचे दोन्ही मार्ग, एक प्रवृत्ती एक निवृत्ती, म्हणजे स्वामींचे दोन मार्ग आहेत. आपल्याला जर का विचारलं की देवाचे किती मार्ग आहेत तर तुम्ही म्हणाल भरपूर मार्ग आहेत. नाशिक, अहमदनगर वगैरे भरपूर मार्ग आहेत आमचे. परंतु ते मार्ग नाही आहेत. म्हणजे ते मार्ग आहेत, पण या ठिकाणी आपल्याला जर का कुणी प्रश्न केला की तुमचे किती मार्ग आहेत तुमच्या पंथात, तर आपण हे उत्तर देऊ की आमचे भरपूर आश्रम आहेत, भरपूर मार्ग आहेत. परंतु समोरच्याने प्रश्न काय केलेला आहे याचं प्रश्नाचा टोन सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे की तुमचे किती मार्ग आहेत. म्हणजे साधन, परमेश्वर मार्गामध्ये साधना आहेत. मुळात दोन साधना आहेत, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग असं आहे. त्यामध्ये सुद्धा ज्ञान मार्गामध्ये अजून दोन मार्ग आहेत. एक प्रवृत्त म्हणजे माहीमभट्टांना हे माहिती आहे किंवा चर्चेअंती त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण आलेलं आहे, त्याचं वाखाणन झालेलं आहे. त्याच्यामुळे माहीमभट्ट स्वामींना विचारतात की देवा, गोसाव्यांचे दोन्ही मार्ग, एक प्रवृत्ती एक निवृत्ती, या दोहीचे कैसे विधिविधान, म्हणजे दोन्हीचा फरक मला सांगा किंवा दोन्हीचा काय विधी आहे, प्रवृत्ताचा विधी काय आहे, निवृत्ताचा विधी काय आहे हे मला सांगा. म्हणजे मी नेहमी सांगतो की आपण उपदेश घेतो तर उपदेश म्हणजे काय, तो काय घेतला पाहिजे, तो घेतल्यानंतर काय केलं पाहिजे, त्याचं पुढचं साध्य काय आहे, अनुसरण कसं घ्यायचं, ज्ञान कसं काढायचं, आचरण कसं करायचं इत्यादी गोष्टी उपदेश घेतलेल्या व्यक्तीने माहिती करून घेतल्या पाहिजेत. परंतु आपल्याकडे या गोष्टींचा खूप अभाव आहे. आम्हाला लोक विचारतात वास्तुशांतीसाठी कुठलं पारायण करायचं, मग मुलाचं जावळ काढायचं मग कुठलं पारायण करायचं, त्याच्यानंतर मग आजारपण असेल तर कुठलं पारायण करायचं, या संदर्भातली माहिती लोक खूप काढतात आमच्याकडे. मुळामध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टी अवांतर आलेल्या आहेत आणि स्वामींनी कुठे सांगितलं नाहीये. स्वामींच्या काळामध्ये अशी कुठल्या प्रकारची पारायण नव्हती हो, हे आम्ही लोकांनी काढलेलं आहे आणि आता तुमच्या माथी ते मारलेलं आहे. तर स्वामींच्या काळामध्ये अशी कुठली काही तुमच्या आजारावाईज किंवा तुम्ही जे काही सेलिब्रेशन करत आहात त्याच्या साठी म्हणून
कुठलं तरी पारायण आहे अशातला प्रकार त्या काळामध्ये तो नव्हता. आणि म्हणून इकडे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या कचाट्यातनं सगळ्यात आधी तुम्ही बाहेर आलं पाहिजे. उपदेशी लोकांनी याच्यातनं बाहेर आलं पाहिजे. प्रश्न कशी असली पाहिजेत? प्रश्न अशी असली पाहिजेत की माहीम भट्ट जे आहेत ते नुकतेच महानुभाव पंथात त्यांनी प्रवेश केलेला आहे, बोध झालेला आहे. अशा वेळेस त्यांनी प्रश्न कुठला केला की देवा आता मग असं असं आहे तर मग कुठलं पारायण केलं पाहिजे? कुठेतरी लीळाचरित्रामध्ये कुणीतरी प्रश्न केलेला आहे का? स्मृतीस्थळामध्ये याचा काही प्रश्न आहे का असा की त्याचं उत्तर आहे की मग हे पारायण कीजिए ते पारायण कीजिए असं काय आहे? जे नाही आहे तर तुम्हाला कसं कळणार की नाहीये? कारण तुम्ही लीळाचरित्रच वाचत नाही, तुम्ही स्मृतीस्थळ वाचत नाही, तुम्ही महानुभाव पंथाचा इतिहास तुम्ही वाचत नाही आहात. मग तुम्हाला कसं काय कळणार की असे काही दोन मार्ग असतात, प्रवृत्त आणि निवृत्त? मग प्रवृत्ताचा आचार वेगळा, निवृत्ताचा आचार वेगळा. अहो माहीम भट्टांनी प्रश्न जर का नसती केली तर आम्हाला हे प्रश्न असतात हे अशा प्रकारची हेच आधी आपल्याला कळलं नसतं. आधी तर हा प्रश्न असतो असा हे तर कळलं पाहिजे, परंतु तोही कळला नसता. तो प्रश्न माहीम भट्टांनीच केला, आपल्याला आयतं मिळालं, प्रश्न आयता मिळाला आणि उत्तर सुद्धा आयतं मिळालं. स्वामींनी आमच्या उत्तर दिलं. आता त्या उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला प्रश्न करायची माहिती नाहीये आणि उत्तर आपल्या डोक्यावरून जाणार आहे, तरी पण आपल्याला प्रश्नही आयता मिळाला, त्याचं उत्तरही मिळालं, स्वामींनी दिलं. मग आता कुठे नडलं आपण? म्हणजे आता तर आपल्याला सगळं तयार मिळालेलं आहे, आयतं मिळालेलं आहे. मग आता आपल्याला आता मागे पडायची काही गरज नाहीये. आणि म्हणून यातनं महानुभाव पंथाचा जो वासनिक आहे ना तो बाहेर आला पाहिजे. मला अनेक लोक असं म्हणतात की बाबा हे रेकॉर्डिंग टाकलं नाही पाहिजे. कुणीतरी म्हटलं की बाबा हे सध्या व्हॉट्सअपवरच सगळं ज्ञान चालू आहे, अज्ञान चालू आहे. मी असं म्हटलो की बाबा हे ज्ञान देणं खूप गरजेचं आहे. आमचा महानुभाव पंथाचा वासनिक हा ऍक्च्युअल बघितला, मी भरपूर वासनिक बघितलेले आहेत. हे अजूनही जे काय मॅच्युअर म्हणतो ना आपण ते मॅच्युअर नाही आहेत. खूप छोटे म्हणजे असे काही काही प्रश्न वासनिकांचे असतात की ते प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटतं अरे किती वर्ष झाले तुम्हाला उपदेश घेऊन, एवढे 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. या 5-10 वर्षामध्ये तुम्ही काहीच ज्ञानाची प्रगती केली नाही. फक्त 5 नामं माहिती आहेत, 5 नामाच्या लीळा सुद्धा माहिती नाहीयेत. 5 अवतार म्हणजे काय, 5 अवतार कसे घेतात, ते कुठून घेतात अवतार, का घेतात, ह्याची काहीही माहिती आपल्याला आपण काढली नसल्यामुळे आपल्याला माहिती नाहीये. इथे बघा माहीम भट्टां बाबतीमध्ये आपण बघितलं तर आत्ताच ते पंथाला संपर्कामध्ये आले, सहभागी झाले, बोध झाला आणि त्या पद्धतीचे प्रश्न सुद्धा त्यांचे सुरू झाले की प्रवृत्त म्हणजे काय, निवृत्त म्हणजे काय हे त्यांना माहिती आहे. परंतु प्रवृत्ताचा आचार आणि निवृत्ताचा आचार याच्यामध्ये काहीतरी फरक असणार आहे. आम्ही कधी असं जाणून घेतलं का उपदेश धर्म म्हणजे काय, उपदेशांचं आचरण म्हणजे काय, कसं असलं पाहिजे उपदेशांचं आचरण, या बाबतीत कधी आपण माहिती काढली का? नाही काढली. आपण फक्त कुठलं ह्याला कुठलं पारायण, त्याला कुठलं पारायण, आमोशा पौर्णिमा आलं की स्नान घालायचं, काही सण आला की स्नान घालायचं. मग काही लोक म्हणतात बाबा मग आज आमका आहे मग स्नान घातलंय, आपल्याला देवाला स्नान घालायचं का? म्हणजे अशा गोष्टीमध्ये आम्ही अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे मानव पंथाचं जे प्रगल्भता आहे, प्रगल्भ ज्ञान आहे मानव पंथाचं, तिथपर्यंत आम्ही गेलो नाही, त्याच्यामुळे आम्ही पुढारलो नाही. या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न पडले पाहिजेत की ज्या प्रश्नाचा उपयोग सर्वांना झाला पाहिजे. म्हणजे तो प्रश्न जर तुम्ही केला, तो प्रश्न इतरांनी ऐकल्यानंतर त्यांनी म्हटलं पाहिजे का काय प्रश्न केलाय. उत्तर त्याचं बाकीच आहे अजून बरं का, उत्तर मिळणार आहे नंतर, परंतु प्रश्न या चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे काय प्रश्न केलेला आहे. अशा प्रकारची जी प्रश्न आहेत ती महादाईचा, माहीम भट्ट, भट्टोबास यांनी ती केलेली आहेत. आता याचं उत्तर असं आलं पाहिजे, म्हणजे प्रश्न आपला जर का उत्तम प्रकारचा असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा जे स्वामींकडनं मिळणार आहे ते निश्चितच आपल्याला लाभदायक आहे. तर ते तुम्ही केलेला प्रश्न हा फक्त तुमच्यासाठी त्याचं उत्तर लाभदायक नव्हे, तर जेवढी लोक जे ऐकणार आहेत तो प्रश्न तेवढ्या लोकांसाठी ते उत्तर जे आहे ते लाभदायक आहे. महादाईसांनी 800 वर्षा पहिले प्रश्न केलेले ते आज सुद्धा आम्हाला लाभदायक ठरत आहेत.
तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांकडे आपण वळूया की ते म्हणतात देवा आपला दोन मार्ग आहेत, प्रवृत्त आणि निवृत्त. या दोईचे कैसे विधिविधान, प्रवृत्ताचा आचार मला सांगा आणि निवृत्ताचं काय आचरण आहे ते सुद्धा मला आपण निरूपण करावे. ते निरूपावे जी, ते आपण निरूपण करावं अशी विनंती देवाला त्यांनी केलेली आहे. स्वामी म्हणतात तुम्हा बहुतामध्ये ज्याची विशेष प्रतीती त्यापासून सुख स्वास्थ्य झाले ऐसे जाणावे. म्हणजे जेव्हा आपण नवीनच धर्मामध्ये प्रवेश करणार आहोत, करत आहोत, केलेला आहे, अशा वेळेला अनेक लोकांचं ऐकल्यानंतर कुठल्या तरी एका व्यक्तीचा प्रभाव आपल्यावर पडतो, त्यांचं सांगितलेलं आपल्याला कळतं. अर्थातच सगळेजण एकच सांगत असतात ब्रह्मविद्या, पण कुणाच्या माध्यमातून तुम्हाला बोध व्हावा किंवा तुमच्या कुणाच्या माध्यमातून तुम्हाला उमट व्हावा हे तुम्ही जोडून आलेले आहात, सगळं तुम्ही जोडलेलं आहे. मग ज्यांच्याकडून आपल्याला म्हणजे विशेष प्रतीती आलेली आहे, आपल्याला धर्माचा बोध कळलेला आहे, धर्माचा उमट झालेला आहे, ज्ञानाचा उमट झालेला आहे, अशा व्यक्तीपासून सुख स्वास्थ्य झाले ऐसे जाणावे. पुढे स्वामी सांगतात एक विधी किंकरू एक परमेश्वर किंकरू. म्हणजे दोन प्रकारचे लोक आहेत. एक विधी किंकर म्हणजे विधीचे दास. आता सध्या विधीच्या दासांचं सुळसुळाट झालेलं आहे. म्हणजे इतके दिवे लावा, तितके फुलं वाहा, इतक्या अगरबत्त्या लावा, हे जे काय आहे, इतक्या वेळ स्नान घाला की स्नानांच्या खेटी करायच्या, हे सगळं जो विधींचा सुळसुळाट झालेला आहे. काही लोक म्हणतात आम्ही बुधवारी स्नान घालतो, म्हणजे बुधवार गेलं की नाही, म्हणजे असं होतं की बाबा आकाश कोसळून पडेल की काय, म्हणजे हे झालं विधी किंकर. त्यांना म्हणा मंगळवारी, नाही मंगळवारी नाही, बुधवारीच. काही लोक शुक्रवारच्या मागे आहेत, शुक्रवारी स्नान घालायचं, ते शुक्रवारी स्नान घालतात, त्याच्या व्यतिरिक्त ते स्नान घालत, हे झालं विधी किंकर. आता मी अनेक दिवसापासून सांगतोय की विडा वाहताना पानं व्हायची काही गरज नाही. मी अनेकांना प्रश्न केलेला आहे की पान वाहिल्याने काय गोमटं लागतं ते तुम्ही मला सांगा, आणि तर कोणातरी विचारून मला सांगा. बाईसा वाहत होत्या आणि सन्निधानी, हे उत्तर मला नाही पाहिजे. मला उत्तर पाहिजे की पान वाहिल्याने काय गोमटं लागतं. तुम्ही मला प्रश्न करा की स्मरण केल्याने काय होतं, मी नामाचे 10 टाय तुम्हाला सांगेल, नाम प्राप्तीची गरी वगैरे वगैरे. आचरण केल्याने काय होतं, कर्मांचा नाश होतो. ह्याला सगळ्या गोष्टींना प्रमाण आहेत. पान वाहिल्याने कुठलं गोमटं लागतं मला सांगा. मी अनेक दिवस सांगतो आहे की पान नाही वाहिलं तरी चालेल, नाही वाहिलं तरी चालेल. आता देवाने पण काय केलेलं आहे, हे आचरण तुमच्याकडनं घडून घ्यायचंय देवाला. लॉकडाऊन मध्ये कोणाकडे पानच नाही आहेत व्हायला, कोणी मंदिरात येतो पानं नाही. कुठे एका ठिकाणी आम्ही गेलो ते म्हणाले पानच नाही आहेत. म्हणजे काय होतंय की आता आपण विना पानाचा विडा वाहतो आहोत. आता चालतोय ना विडा, तरी कुणीतरी विचार मग बिना पानाचा विडा व्हायला तर चालेल का. अहो या प्रकारची प्रश्न नका करू. तुम्ही मानवा पंथाचे लोक आहात, यथार्थ ज्ञान हे कुठे वैदिकतेमध्ये येत आहेत, पानं आणि हे ते वाहनत बसण्यामध्ये, आणि वरून तुम्ही प्रश्न करता की हे चालेल का. न चालायला कुठे देवाने तुम्हाला काय सांगितलेलं आहे. आम्ही लीळा चरित्रच नाही वाचलं. बघा या लीळेमध्ये हेच आहे, एक विधी किंकर आणि एक परमेश्वर किंकर. एक विधीचा दास झालेला आहे, जो विधी पाठी विधी, बस बाकी त्याला काहीच माहिती नाहीये. बस ह्याच्या पाठी तो विधी, त्याच्या पाठी तो विधी. आता आम्ही कुठे कार्यक्रमाला गेलो की ते ग्रस्तांकडे समजा काय असेल, मग ते आधी दक्षिणा द्यायची की आधी संकल्प सोडायचा. मी या मताचा आहे, एक तर मी पाण्याचा संकल्प सोडून नाही घेत शक्यतो, काही गरज नाही पाण्याचा संकल्प सोडून घ्यायची. मनाचा संकल्प हा म्हटला पाहिजे, तो महत्वाचा आहे. तुम्ही एखाद्याला काही वस्तू देताय, पदार्थ देता, त्याला शाब्दिक विनंती करा, पाण्याची विनंती नाही पाहिजे, मनाची विनंती पाहिजे, मनापासून विनंती पाहिजे. ती विनंती बोला, ते पदार्थ निर्हेतुक, ते भोजन निर्हेतुक होऊ शकतं. पाणी सोडल्याने निर्हेतुक होत नाही, असं मानवा पंथामध्ये कुठेच सांगितलेलं नाहीये. स्वामींनी कुठेच निरूपण केलेलं नाहीये की पाणी सोडल्यामुळे निर्हेतुक होतं म्हणून. हा एकदम सफेद काय बोलतात नाही त्याला गैरसमज आहे हा. म्हणून यातनं सुद्धा बाहेर पडा. निर्हेतुक बुद्धीने जेव्हा तुम्ही अर्पण कराल तेव्हा ते निर्हेतुक होईल. सहेतुकपणे अर्पण करायचं आणि संकल्प सोडला की ते निर्हेतुक होतं. हा सुद्धा काय आहे, वैदिकतेतनं आलेला तो भाग आहे. आणि हे झालं विधी किंकर. मग ते म्हणतात आधी संकल्प का, आधी हे
कोणी म्हणतं नाही नाही आधी सगळ्या वस्तू द्या मग संकल्प सोडा. मी म्हटलं आधी संकल्प सोडला तर काय होणार आहे, बाकीच्या वस्तू नंतर द्या. आता तुम्ही जेव्हा भोजनाचा संकल्प सोडता नंतर मग चपाती वाढताच की नाही, भाजी वाढता, नंतर आलेलं मग त्याचा परत संकल्प सोडता का तुम्ही? असं काही नाहीये. या विधींच्या मागे लागू नका. तर आपण तुम्ही विधी किंकर होऊ नका. वैदिकतेचे विधी जे आहेत ते आम्हाला घ्यायचे नाहीयेत. विधी किंकर म्हणजे कोण? जे वैदिक विधीच्या मागे लागून वैदिक विधी करत आहेत त्यांना विधी किंकर असं आमच्या स्वामींनी म्हटलेलं आहे. एक परमेश्वर किंकर आणि दुसरे आहेत ते परमेश्वराचे भक्त, परमेश्वराचे दास, परमेश्वराने सांगितलेलं ऐकणारे. मग आपल्याला आचार काय बरं येतात ना, विधी किंकर आणि परमेश्वर किंकर हे कशा करताना सांगितलं स्वामींनी? आपण म्हणजे स्वामी सांगतात पुढे की आपण विधी किंकराना हुवावे, परमेश्वर किंकरा हुवावे. म्हणजे आपण काय व्हायचं? विधी किंकर व्हायचं नाही, विधीचं दास व्हायचं नाही, तर काय व्हायचं? परमेश्वर किंकरा हुवावे, परमेश्वराचं दास आपण झालं पाहिजे. विधी आणि भाव जे कर्मराटीचे विधी, कर्मराटीचे भाव, वैदिक विधी आणि वैदिक भाव जे आहेत भाव साधन त्याच्या वेगळं व्हायचं, संग्रह करायचा. म्हणजे आपलं आचरण जे आहे ते अन्य लोकांच्या उपलक्षात येऊ द्यायचं नाही, आच्छादून आपलं आचरण करायचं, त्याचं प्रदर्शन करायचं नाही, हिंसा करायची नाही. ग्रस्तांसाठी विधी सांगितला जातोय. हिंसा पाप, पापाचा नरक. हिंसा केली तर पाप लागतो, पापामुळे नरक होतं. आणि परद्रव्याची नावे पडिला कवडा आदी करून निघावा. म्हणजे असं काही द्रव्य वगैरे असेल कुणाचं दुसऱ्याचं असेल तर ते आपण घेऊ नये. आपण रस्त्याने चाललोय, द्रव्य वगैरे पडलेले लगेच आपण वागतो आणि पैसे ते घ्यायला बघतो. पण द्रव्य पडलेलं असेल पडू द्या, सोनं पडलेलं असेल पडू द्या, तुम्ही त्याला हात लावायचा नाही, घ्यायचं नाही, हे सांगितलेलं आहे आचरण. हा प्रवृत्ताचा आचार सांगितला गेला. हो का जी माहिंबटी पुसले जी निवृत्ताचा आचार निरोपावा. जी आता निवृत्त म्हणजे संन्यासी त्यांचा आचार सांगा. स्वामी म्हणतात प्राप्त विषयाचा त्याग करावा. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करायचीच नाहीये. विषय म्हणजे जड चेतन पदार्थ, त्याच्यापासून लांब राहायचं. परंतु एखादा गोष्ट कोणी देतच असेल तर प्राप्त विषयाचा त्याग करावा. म्हणजे तुम्ही ज्या पदार्थांचा परिच्छेद केलेला आहे, गोड खात नाही आहात, तूप खात नाही आहात, नवे वस्त्र नेसत नाही आहात, तर अशा गोष्टी कोणी देत जरी असेल तर त्याचं काय करायचं? त्याग करायचा, ते स्वीकारायचं नाही. त्यावर माईंभट्टांनी विचारलं जी जी त्यागा माझी निर्गुण त्यागासी काही लक्षण असे. म्हणजे त्यागामध्ये निर्गुण त्याग म्हणजे त्याग किती प्रकारचे आहेत? राजस त्याग, तामस त्याग, सात्विक त्याग आणि निर्गुण त्याग. तर निर्गुण त्यागाचं काय लक्षण आहे? स्वामी म्हणतात मळवत त्याग तो निर्गुण. मळवत म्हणजे एखाद्या म्हणजे बोध झाल्यानंतर क्षणामध्ये सगळं ते सोडून देणं, ह्याला ते मळवत त्याग असं म्हणतात. तो निर्गुण आहे. लगेच कुठलेही त्याच्यामध्ये राग द्वेष न धरता एकदम सरळ सोडून द्यायचं की नको, आम्हाला प्रपंच नाही करायचा. निळवट्ट भांडारिकांना जसं कळलं स्वामी कासाठी आले लगेच उठले ते, हे अशा पद्धतीचं त्याग हा निर्गुण त्याग आहे. हो काजी तरी पुढे निरिपुजोजी. म्हणजे अजून पुढे आपण निरूपण करा असं स्वामींना ते विनंती करतात. स्वामी म्हणतात परमेश्वराला जी काळ कुळ लोक ये तिनी अंगवावी. म्हणजे परमेश्वरासाठी काळ म्हणजे हा जो वाहता काळ आहे, प्रस्तुत वर्तमान काळ. कुळ म्हणजे तुमचा जो समाज वगैरे, आणि कुळ म्हणजे तुमचा जो कुळ आहे गोत्र वगैरे ते, आणि लोक म्हणजे जो समाज आहे ते, हे तिन्ही अंगवावी. म्हणजे तिघांचा विचार करायचा नाही. या तिघांचा जर काही विचार केला, काळ कुळ लोक, लोक काय म्हणतील, आमचं कुळ काय म्हणेल, आणि सध्या आता तसं तर वातावरण नाहीये, मग असं जर का तुम्ही म्हणत असाल, ह्या फंदामध्ये जर का तुम्ही पडलात तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. या तिन्ही गोष्टी अंगवावी. म्हणजे या तिन्ही गोष्टींपासून जो त्रास होतो तो सहन करावा. ना तळ हाते भाली हानावी. आणि त्याग कसा करावा? तळ हाते भाली. एक भाला असतो, भाला तुम्हाला माहिती आहे मोठा असतो, तो असा हातात धरून चालता येतो, जमिनीला टेकतो, तो इथपर्यंत कानापर्यंत खांद्यापर्यंत येऊ शकतो तो. आणि भाली म्हणजे छोटा, तो भाल्याचा छोटा आकार, त्याला भाली असं म्हणतात. स्वामी तळ हाते भाली आणावी. जेव्हा युद्ध सुरू असतं त्यावेळेला तो जो शत्रू सैन्यावर तो जो योद्धा असतो तो असा ती भाली घेतो आणि तो इतक्या वेगाने पटकन घेऊन पटकन असा त्या शत्रूच्या दिशेने फेकतो की त्या शत्रूला लक्षात सुद्धा येत नाही की यांनी खाली वाकला, भाली उचलली आणि पटकन फेकली. हे त्याच्या लक्षात येण्याऐवजी त्याच्या इथे छातीमध्ये ते भाली लागलेली असते, पोटामध्ये ती खुपसलेली असते.
म्हणजे जसं ती भाली सोडताना ते लक्षात येत नाही, पटकन एकदम ती क्रिया घडते, त्या पद्धतीने त्याग करताना विचार करत बसलात तर त्याग घडणार नाही. आयुष्यामध्ये विचारच करत बसला नुसत्या, काही लोक विचारच करत बसतात आणि विचार तो पुढे पुढे ढकलतो. नाही आता पुढच्या महिन्यात घेऊ, नाही आता लॉकडाऊन संपल्यानंतर जाऊ, मग नाही म्हणतात की नाही मग आता लॉकडाऊन संपल्यानंतर आता जानेवारीमध्ये हिवाळा असतो नंतर जाऊ आपण, उन्हाळा चालू होतो नको आता उन्हाळा संपू दे मग पावसाळ्यात जाऊ, सात्विक काळ असतो, पवतं वगैरे पण असतं मग तेव्हा दीक्षा होईल, मग त्याच्यामध्ये सुद्धा परत पावसाळा आला की म्हणजे आपण पुढे पुढे ढकलतो. माहीम भट्ट जे होतं त्यांनी अलीकडे घेतलं 1 वर्षाचे 6 महिने, 1 महिना, 15 दिवस, 8 दिवस, उद्या, आत्ता, आज, आत्ता, या क्षणी, अशा पद्धतीने मागे मागे येऊन पुढे गेलेले आहेत. ते कालावधी त्यांनी कमी केलेला आहे. इथे काय आहे, तळहाते भाली हानावी, म्हणजे त्याग असा पद्धतीने केला पाहिजे, क्षणात त्याग झाला पाहिजे तुमचा. महाराज इथं किती आहेत त्या म्हणतात, ते कैसी जी म्हणजे तळहाते भाली हाणावी ते कसं. स्वामी म्हणतात तळहाते भाली हाणी जे ते जाता कवणाही न दिसे, कुणालाही दिसत नाही ती, इतक्या पटकन तो योद्धा फेकत असतो ती भाली शत्रूच्या दिशेने. ऐसी ये तैसे निघून जावे, तसं त्याग करून निघून जावं, संसाराचा त्याग करावा. येर ते दिसे तैसे निघावे नाही, म्हणजे लोकांना प्रदर्शन करून, लोकांना सांगून, आपली मान मान्यता प्रसिद्धी करून मग अनुसरणाला जाऊ नये. त्याग असा करावा की लोकांनी अरे कधी गेले अनुसरणाला, लोकांना कळलं सुद्धा नाही पाहिजे तुम्ही अनुसरला गेले, कुठे गेले, काय गेले, अशा पद्धतीचा त्याग झाला पाहिजे. तेव्हा माहीम भट्ट विचारतात जी जी कोय धर्म समाचरेत, म्हणजे कोण धर्माचं आचरण करू शकतं, या धर्माच्या ह्याच्यामध्ये कोण समाविष्ट होऊ शकतं. स्वामींत समर्थ धर्माचरित, समर्थ व्यक्ती जो आहे तोच या धर्माचं आचरण करू शकतो. असमर्थ मनाचा जो आहे, जो हलक्या मनाचा आहे, जो अनिश्चित मनाचा आहे, अनिश्चित विचाराचा आहे, तो या धर्माचं आचरण करू शकत नाही. समर्थ व्यक्ती जो आहे, जो आपल्या धर्मावर ठाम आहे, काही जरी झालं, स्वामींनी एवढं मोठं संकट देऊन टाकलं भटोबासांना की निघा इथून, ते म्हणाले सगळं त्यागून आलं तर जायचं कुठे, पण समर्थ होते. ते म्हणाले देवा मी रुद्धपूरला जातो. स्वामी उदास झाले डोमेग्रामला, काय करायचं घाबरून गेले, लगेच प्रसन्न दुटी दाखवली, प्रसन्न आले. म्हणजे समर्थ धर्म आचरित, समर्थ व्यक्ती धर्माचं आचरण करू शकतो. आणि असमर्थ व्यक्ती जो तो खचून जातो, लगेच तो देवावर विपरीत होतो, धर्मावर विपरीत होतो. असं नाही झालं पाहिजे, समर्थ असलं पाहिजे. तेव्हा भटी म्हटले जी जी असमर्थ, जी जी समर्थ असमर्थ अवघेची पुरुष, तर परधर्म आचरती तरी याचाची काही विशेष. म्हणजे समर्थ व्यक्ती सुद्धा या धर्मात आहेत आणि असमर्थ व्यक्ती म्हणजे कमी अधिकाराचे आणि उत्तम अधिकाराचे व्यक्ती या धर्मामध्ये आहेत. मग यांचाच काय विशेष, समर्थ व्यक्तीचाच विशेष का सांगता आपण. स्वामी म्हणतात वानरेशा तुम्ही म्हणता ते तैसीची बरोबर आहे. दोन्ही पद्धतीचे लोक, अधिकारी अनधिकारी, कमी अनधिकारी, जास्त अनधिकारी, अशा सगळ्याच क्षेत्रातले लोक, सगळ्याच क्षमतेचे लोक या पंथामध्ये आहेत. परी विरळा नांदे, परंतु विरळा नांदे म्हणजे एखादा व्यक्ती असा असतो की तो विरळाच म्हणजे क्वचितच, आपण ज्याला म्हणतो दुर्मिळ, विरळा म्हणजे दुर्मिळ, नांदे असतो बरं का. जी जो समर्थ असतो असा एक विरळाच असतो, क्वचितच असतो, सगळे समर्थ नसतात. जी जी तो कैसा जी म्हणजे विरळा नांदे तो कसा बरं. स्वामी रणा माझी सोरे झुंजा लागी रेगेती, म्हणजे रणामध्ये म्हणजे रणांगणामध्ये सौरे, सौरे, सोरे नाही सौरे, सौरे म्हणजे शौर्याने, झुंजा लागी रेगेती म्हणजे लढण्यासाठी, झुंजा लागी म्हणजे लढण्यासाठी, रेगेती म्हणजे तो जो सैनिक आहे, तो योद्धा आहे, तो रणांगणामध्ये शूरपणे त्या लढाईच्या मैदानामध्ये तो उतरतो. एक मरेती, एक भंगेती, एक पळेती, एक पडेती. काय काय होतं, एक मरेती कुणाचा तरी जीव जातो, उतरलेल्या सगळ्या योद्धांपैकी कुणाचा तरी जीव जातो, कुणाचा तरी भंगेती म्हणजे अवयव छेद होतो, कुणाचा हात तुटला जातो, कुणाचा पाय तुटला जातो. एक पळेती रण सोडून एखादा जीवाला घाबरून तो पळून जातो. एक पडेती म्हणजे तो एखादा पडतो लढता लढता. तया माझी जो आपल्या घाय पाथरन लगत झुंजे, आणि त्याच्यामध्ये शूर कोण असतो बरं, जो आपल्याला घाय म्हणजे जे काही शस्त्राचे घाय पाथर न लगत, म्हणजे या ठिकाणी
सांगितलेलं आहे की जो व्यक्ती आपल्याला स्वतःला त्या सगळ्या युद्धामध्ये राखतो आणि स्वतःला कुठल्याही प्रकारची इजा होऊ देत नाही. घाय म्हणजे लहान घाव वगैरे असतील आणि पाथर म्हणजे शस्त्राचा लागलेला मोठा वार. घाय पाथर न लगत झुंजे म्हणजे स्वतःला वाचवून त्या वारातनं तो लढत राहतो. सकळा ते पराभवी, सकळांना जो एकटाच हे करतो, जसं आपण ती पावनखिंडाबद्दल ऐकलेलं आहे, एकट्यानेच ती खिंड लढलेली आहे. अशा पद्धतीचा जो जिंकतो सगळ्यांना सगळ्यांशी लढून, तो विरळा म्हणजे क्वचित असे ऐकायला तुम्हाला नेहमी मिळत नाही. तयाचा पवाडा पडेती, त्याचं गुणगान गायलं जातं. जे म्हणजे जे पळून गेले, जे हरले वगैरे त्यांचा पवाडा गायला जात नाही. तेने तो नांदे म्हणजे त्याची प्रसिद्धी त्याच्यामुळे होते. प्रसिद्धी होय होकाजी तव माईंबट्टी म्हटले जी जी आम्हा ऐसे विषयी त्याग केवी होवेल, म्हणजे आम्हाला अशा पद्धतीचा त्याग कधी होईल. स्वामी म्हणतात सेवंतयाचे आरल खूपे, म्हणजे एखादा तो राजा असतो, राजकुमार आहे किंवा राजा आहे, त्याची जी शेज जी टाकली जाते तर शेवंतीच्या फुलाची वगैरे काय असेल तर आरल खूपे म्हणजे त्याची शेज म्हणजे फक्त पाकळ्या असतात. त्या पाकळ्याचा तो खालचा देठ असतो तोही नसतो, नुसत्या पाकळ्या मुलायम. जर का त्याच्यामध्ये एखादा जरी देठ आला तर तो राजकुमार एवढा नाजूक आहे किंवा तो राजा एवढा नाजूक आहे की त्याला ते खुपतं किंवा हे काय खुपत आहे आणि त्याचा ते देठ असतो त्याचा, तो सुद्धा त्याला चालत नाही. परंतु तोच राजा म्हणजे आज तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास होतो आहे, ज्या या वयामध्ये तुम्हाला वाटतंय, तर त्याच वयामध्ये तुम्ही जोची अवसरविषया तोची ब्रह्मविद्या, याच वयामध्ये तुम्ही जाऊ शकता. याच वयामध्ये त्याग घडणार, याच क्षणी त्याग घडणार, याच काळामध्ये त्याग घडणार. वेगळा कुठला काळ येणार नाही. या उन्हाळा पावसाळा हिवाळा येतो तसं नाही. आचरणाचा काळ एक वेगळा असतो असं नाही, वय एक वेगळं असतं असं नाही. हेच वय ज्या दिवशी कळलं त्या दिवशी आचरण सुरू झालं पाहिजे. त्याग कधी घडेल? आत्ताच घडणार, आत्तापासूनच त्याचं सुरुवात करायची. स्वामी म्हणतात की बाबा बघा, ज्याला ते सेवंतीचं आरल खुपतं म्हणजे देठ खुपतो तोच राजा. खांड्याचे भाल्याचे घाय म्हणजे तलवारीचे आणि भाल्याचे घाय. आडे देवडे साहेब, आडवे उभे जर का कोणी ते आडवे त्याला घाव केले, वार केले, तर त्याचं जखम झाल्यानंतर सुद्धा तो सहन करतो. म्हणजे शेवंतीच्या फुलाचं एक देठ किंवा कुठल्याही फुलाचं देठ ज्याला सहन होत नाही, तो तलवारीचे आणि शस्त्राचे घाव स्वतःच्या शरीरावर सहन करतो. ऐसे जात आती म्हणजे अशा प्रकारची लोक आहेत. म्हणून हे तुम्हासीची होईल की तुम्हाला होणार, ते काही घाबरू नका की मला होणार नाही असं विचार करायचा नाही. मला होणार. लोकांना अनुसरण म्हटले की मला मार्गात राहणं होईल का, मग मला ते जमेल का, मग मला पाळ घेता येईल का, मग मला तिथलं सेवा दस्त जमेल का, हे सगळे कथा पुराण ते लोक काढतात. असं नाही झालं पाहिजे. मलाच होणार आहे, मीच करणार आहे, मलाच सांगितलेलं आहे. हे काय लीळाचरित्र नुसतं माईंभट्ट भटोबास यांचं नाहीये. हे लीळाचरित्रामध्ये फक्त हेच लोक नाहीयेत, ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा येऊ शकता, तुम्ही मनावर घेतलं तर, नाहीतर नाही. यावर माईंभट्ट म्हणतात जी जी योगारूढता आरोपे तवपर्यंत योगक्षेम न झाले तरी पुरुष त्रसेल की, म्हणजे योग आरूढता, योगावर म्हणजे तुमच्या त्या आचरणावर तुम्ही आरूढ होत नाही, म्हणजे ते आचरण तुम्हाला जमत नाही तोपर्यंत योगक्षेम न चले. म्हणजे जे काही आचरण सांगितलंय भिक्षाविधी वगैरे, त्याच्यामध्ये ते करत असताना व्यक्ती काय होऊ शकतो, त्रसू शकतो. म्हणजे ते वृक्षांना खाऊन वगैरे किंवा तेलकट तुपकट नाही खायचं आहे, चांगलं अन्न नाही खायचंय किंवा एकच वेळ खायचंय, दोनच वेळा खायचंय, तर याच्यामुळे तो व्यक्ती त्रसू शकतो. मग तसं काय, त्याचं काय सांगतात तुम्ही म्हणा ते तैसेची, बरोबर आहे, असाही त्रस उत्पन्न होऊ शकतो. परिजीवापासून पुरुषुटी तयाचे नेनो कोणची सिद्धीने, परंतु तुम्ही जर का मनापासून आचरण करायला लागले तर तुमच्या त्या आचरणाला साह्यभूत कोणीही साह्य करेल. म्हणजे परमेश्वराचे सेवक जे आहेत ते सुद्धा साह्य करतील आणि स्वतः परमेश्वर तर आहेच साह्य करायला. पुरुष आपले करणीय करून असावे आणि मग दैव म्हणजे परमेश्वर जे करायचं ते साह्य तुम्हाला करतील. जेवढं जेवढं तुम्ही प्रयत्न कराल तेवढं तेवढं तुम्हाला साह्य होईल. आणि यावर स्वामींनी आयास ग्रासियाचा म्हणजे आयत ग्रास ज्याला मिळतो, आयास म्हणजे आयता ग्रास, ग्रासिया म्हणजे तो फक्त जाऊन उभा राहतो आणि भिक्षा वगैरे काही बोलत असेल ते येऊन त्याच्या तोंडामध्ये ते अन्न घास जो आहे तो भरवला जातो आणि त्यांनी काय करायचं, त्यांनी चावावा आणि गिळावा एवढंच करायचं. चावायचं आणि गिळायचं. बाकीच्यांना भिक्षा मागावी लागते, ती
भाकरीचा तुकडा तो तोडावा लागतो, तो चपाती ती भाकरी ती भाजीमध्ये घ्यावी लागते, भाजी त्याच्यामध्ये घ्यावी लागते, तो घास तयार करावा लागतो, तो खावा लागतो, तो चावावा लागतो. ह्याला तसं नाही, फक्त जाऊन उभं राहायचं, तुम्हाला भरवल्या जाईल आणि ते फक्त चावायचं आणि गिळायचं. आता एखादा व्यक्ती म्हटलं मला चावायचं सुद्धा कंटाळा आहे, मला चावायचं सुद्धा नाहीये, मग त्याच्यासाठी तो डाळ भात किंवा चपाती ती मिक्सरमध्ये काढून घ्यायची आणि त्याचा ज्यूस बनवायचा आणि मग तो त्याला प्यायला द्यायचा. चावायचं सुद्धा नाही, फक्त गिळायचं आहे. एखादा म्हटलं मला गिळायचं सुद्धा नाहीये, असतात आहे असे पण आळशी लोक की त्यांना जेवायचं सुद्धा कंटाळा येतो. मग आता काय करायचं? मग त्यांना सलाईन लावायची. चावायचं नाही, गिळायचं नाही, काही नाही, पण सलाईन लावायची, त्याच्यातनं सगळं चाललेलं आहे. तर हा असा आयासग्रासी आहे. आपल्याला सुद्धा सगळं आयतं मिळालं, लीळाचरित्र आयतं मिळालं, ईश्वराज बसून त्याच्यातलं सूत्रपट वेगळं काढलं, दृष्टांत वेगळे काढले, ते सुद्धा ग्रंथ आयता मिळाला. श्रुतीस्थळ ग्रंथ आम्हाला आयता मिळालेला आहे, आचरण सगळं त्याच्यातनं मिळालेलं आहे. सगळं लिखित स्वरूपात आलं, लिपीमध्ये. तुम्हाला लिपी नाही वाचता येत, मराठीमध्ये आलं, मराठी नाही हिंदीमध्ये आलं, त्यांना हिंदी नाही समजत त्यांना इंग्लिशमध्ये आलं. एवढं आयतं पण आपल्याला देवाने प्राप्त करून दिलं. एवढी सोय तर भटोबासांना सुद्धा नव्हती, माहीमभट्ट इत्या काळातल्या भक्तजनांना नव्हती. आपल्या मागच्या जे काही पिढीतले 40-50 वर्षा पहिले जे काही होते आचरण, त्यांना सुद्धा एवढ्या सुविधा नव्हत्या, तेवढ्या आपल्याला सुविधा झालेल्या आहेत. घर बसल्या ज्ञान मिळत आहे, एवढं सगळं आयतं मिळत आहे, देवाने एवढी सोय करून ठेवलेली आहे, तरी पण सुद्धा आपल्याला चावणं सुद्धा होत नाही आणि गिळणं सुद्धा होत नाही, अशा प्रकारचं आहे. गिळणं सुद्धा होत नाही बरं का. कोणाला म्हटलं जेवायला काय आहे, त्यांना जर का सांगितलं कारल्याची भाजी आणि भाकरी आहे, त्यांना गिळतच नाही. ते चावायला लागले तरी ते चावल्या जात नाही, तोंडातल्या तोंडात घास फिरतो. अशी आमची परिस्थिती आहे. भाजी आम्हाला सगळ्या आवडत नाहीत. ही भाजी नको, ती भाजी नको, ही भाकरी नको, ती भाकरी नको, गिळल्याच जात नाही खाली. म्हणजे आपल्याला चावावा गिळावा एवढंच करायचं आहे. अन्नाच्या बाबतीत सुद्धा, आचरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळं तयार आहे, सहाय्य होणार आहे, सगळं काय आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं स्वामींनी, त्यांनी चावावा गिळा इतुलेची परी धातू ते नेते ते. आणि असे शरीरामध्ये धातू बनवायचं काम तुम्हाला करावं लागत नाही. ते बरोबर शरीराची रचना आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक सप्त धातू मज्जा मेद मांस स्नायू अस्थि रुधिर चर्म, मज्जा मेद मांस स्नायू अस्थि रुधिर चर्म, या धातूंना ज्या पोषक गोष्टी असतात त्या बरोबर अन्नाचं पचन होतं, टाकाऊ पदार्थ टाकल्या जातात, काही अन्नाचं रक्त होतं, काहीचं काय बनतं, काहीचं काही बनतं, ज्या आवश्यक गोष्टी सगळ्या त्या बनतात आपल्या शरीरामध्ये. अशा पद्धतीने तैसे पुरुष उभ्या ठाकून, याचा आचरण काय, हा दृष्टांत झाला, याचा सिद्धांत काय, तैसे पुरुष उभ्या ठाकूनी प्रयत्न करावा येतुलेची, म्हणजे जीवाने प्रयत्न केला पाहिजे. नवते पूर्वीती परमेश्वर सहाय्य करीती, नव्हे त्या गोष्टी परमेश्वर पुरवणार तुम्हाला ज्या आचरणामध्ये आवश्यक आहेत, ज्याच्यामुळे तुमचा धर्म भंग होणार नाही, धर्म तुमचा वृद्धिंगित होईल, अशा प्रकारचं सगळं परमेश्वर आपल्याला पुरवणार आहेत. तर आजच्या या डोमीग्रामीच्या सत्रामध्ये 41 सत्र आपण घेतला आणि यामध्ये आपण उत्तरार्ध 135 क्रमांकाची प्रवृत्ताचा तथा निवृत्ताचा आचार कथन या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो. दंड